जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 8वीची तासिका आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव मळेचे श्री वाघ नितीन केशव पदवीधर शिक्षक हे घेणार आहे. त्यांचा विषय भाषा आहे. घटक शब्द संपत्ती आणि उपघटक शब्द समूहाबद्दल एक शब्द वाक्प्रचार अशा घटकावरती आज तयारी करून आपल्या समोर विषय मांडणार आहे. विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या नोटबुक्स आणि पेन तयार ठेवायचं आहे. सर सांगतील त्याप्रमाणे एकदम व्यवस्थितरित्या तासिका नोट डाऊन करायची आहे. सरांना मी जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की आपली तासिका आपण सुरू करावी. हॅलो हॅलो हो, धन्यवाद सुरू करा. सर. नमस्कार माननीय सीओ साहेब श्री आशिष येरेकरजी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय श्री भास्कर पाटील साहेब शिक्षणाधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनातून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून मिशन आरंभ या इयत्ता 7वीच्या स्पर्धा परीक्षेत जे गुणवत्ताधारक बालमित्र आहेत त्यांच्यासाठी सुरू असलेल्या या ऑनलाईन तासिकेत मी नितीन वाघ सर पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव मळे तालुका कोपरगाव आपले सहर्ष स्वागत करतो. बालमित्रांनो, मागील तासामध्ये आपण अलंकारिक शब्दाविषयी माहिती घेतली होती. त्यामध्ये अलंकारिक शब्द कशा प्रकारे वापरले जातात आणि भाषा समृद्ध केली जाते त्याविषयी आपण माहिती घेतली. आज आपण त्याचाच पुढचा जो उपघटक आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द याविषयी माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे वाक्प्रचार याचीही माहिती घेणार आहोत. तर बघा, आपले बोलणे अगदी मोजक्या शब्दात मांडल्यास ते अधिक प्रभावशाली होतात, परिणामकारक ठरतात. अशा वेळी अनेक शब्दांऐवजी आपण एक शब्द वापरतो. शब्दांच्या काटकसरीने आपली भाषा ही अतिशय सुंदर, अर्थ आणि डौलदार होते. त्या भाषेमध्ये सौंदर्य येते. भाषांचा पाल्हाळ न लावता आपण एका शब्दात सारा अर्थ सामावून वाक्याची रचना त्याप्रमाणे करता येते. तर सर्वप्रथम मी तुम्हाला काही व्हिडिओ शेअर करणार आहे स्क्रीन शेअरिंग मध्ये. ते आपण व्यवस्थित बघावेत आणि त्यातले काही मुद्दे नोट डाऊन करून घ्यावेत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त शब्द समूहाबद्दल एक शब्द. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच या सर्व शब्दांची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. चला तर मग करूया सुरुवात. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा म्हणजेच अष्टावधानी. अरण्याचा राजा म्हणजेच वनराज. अरण्याची शोभा म्हणजेच वनश्री. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजेच अनपेक्षित. दुसरा मोबाईल इथं आणू नका. अस्वलाचा खेळ करणारा म्हणजेच दरवेशी. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी.
आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन म्हणजेच वतन. ईश्वर आहे असे मानणारा, आस्तिक. ईश्वर नाही असे मानणारा, नास्तिक. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, धबधबा. ऐकायला व बोलायला न येणारा, मूकबधीर. भाषण ऐकणारे, श्रोते. अंग राखून काम करणारा, अंगचोर. कथा सांगणारा, कथेकरी. कथा किंवा गोष्ट लिहिणारा, कथाकार किंवा कथालेखक. कल्पना नसताना आलेले संकट म्हणजेच घाला. कधीही जिंकला न जाणारा, अजिंक्य. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा, कर्तव्यदक्ष. कसलीच इच्छा नसलेला, निरीच्छ. कष्ट करून जगणारा किंवा श्रमांवर जगणारा, श्रमजीवी किंवा कष्टकरी. कविता करणारा किंवा रचणारा, कवी. गाणे गाणारा, गायक. कविता करणारी, कवयित्री. कमी आयुष्य असलेला, अल्पायुषी किंवा अल्पायू. कमी वेळ टिकणारा, अल्पजीवी किंवा क्षणभंगूर. कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी, कादंबरीकार. किल्ल्याच्या सभोवतालची भिंत म्हणजेच तट. कुस्ती खेळण्याची जागा म्हणजेच हौद किंवा आखाडा. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा, कृतघ्न. कैदी ठेवण्याची जागा, कारागृह, बंदीशाळा किंवा तुरुंग. खूप दानधर्म करणारा, दानशूर. खूप आयुष्य असलेला, दीर्घायू किंवा दीर्घायुषी. खूप मोठा विस्तार असलेले, ऐसपैस किंवा विस्तीर्ण. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. गायीसाठी काढून ठेवलेला घास, गोग्रास. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा म्हणजेच वावटळ. घरदार नष्ट झाले आहे असा, निर्वासित. घोडे बांधायची जागा, पागा किंवा तबेला. चरित्र लिहिणारा, चरित्रकार. चार रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक किंवा चवाठा. अनेकांमधून निवडलेले, निवडक. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजेच शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा, चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजेच भुयार. जमिनीवर राहणारे प्राणी
भूचर जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. उभयचर जमिनीचे दान म्हणजेच भूदान. जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार. ज्याला आईवडील नाही तसा पोरका किंवा अनाथ. ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी किंवा चक्रधर. ज्याला मरण नाही असा अमर. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज. ज्याला तळ लागत नाही असा अथांग. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. ढगांनी भरलेले ढगाळलेले किंवा अभ्राच्छादित. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा. थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट. दगडावर किंवा दगडाच्या मूर्ती घडवणारा शिल्पकार. दगडावर कोरलेले लेख शिलालेख. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक. दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम. दारावरील पहारेकरी द्वारपाल किंवा दारवान. दुष्काळात सापडलेले लोक दुष्काळग्रस्त. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी. कोणावरही अवलंबून नसलेला स्वावलंबी. दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम. देशाची सेवा करणारा देशसेवक. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप. दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. धान्य साठवण्याची जागा कोठार. नदीची सुरुवात होते ती जागा उगम. नदीतील खोलगट भागातील खोल पाणी डोह. नाटक लिहिणारा नाटककार. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट किंवा अभिनेता. होडी चालवणारा नावाडी नाखवा किंवा नाविक. नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा. पहाटेपूर्वीची वेळ उषःकाल. पाऊस मुळीच न पडणे अवर्षण किंवा अनावृष्टी. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. पायात जोडे न घातलेला अनवाणी.
पाहण्यासाठी आलेले लोक म्हणजेच प्रेक्षक. पायी जाणारा, पादचारी. पाण्याखालून चालणारी बोट म्हणजेच पाणबुडी. पाण्यात राहणारे प्राणी, जलचर. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे असे लोक, पूरग्रस्त. पूर्वी कधी घडले नाही असे, अभूतपूर्व. प्रेरणा देणारा, प्रेरक. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण, सदावर्त किंवा अन्नछत्र. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, पाणपोई. बसगाड्या थांबण्याची जागा, बसस्थानक. बातमी आणून देणारा किंवा देणारी, वार्ताहर. बातमी सांगणारा किंवा सांगणारी, वृत्तनिवेदक किंवा वृत्तनिवेदिका. भाषण करणारा, वक्ता. मन किंवा चित्त आकर्षित करणारा, मनोवेधक किंवा चित्ताकर्षक. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, गुदाम किंवा कोठार. माकडाचा खेळ करून दाखवणारा, मदारी. मासे पकडणारा, कोळी. मूर्ती बनवणारा, मूर्तिकार. मूर्तीची पूजा करणारा, मूर्तिपूजक. मूर्तीची तोडफोड करणारा, मूर्तिभंजक. मोजता येणार नाही असे, अगणित किंवा असंख्य. श्रेष्ठ किंवा महान ऋषी, महर्षी. मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय. योजना आखणारा, योजक. रणांगणावर आलेले मरण, वीरमरण. रक्षण करणारा, रक्षक. रात्रीचा पहारेकरी, जागल्या. राज्यातील लोक, रयत किंवा प्रजा. रोग्यांची शुश्रूषा करणारी, परिचारिका. लग्नासाठी जमलेले लोक, वराडी. लढण्याची विद्या, युद्धकला. लाखो रुपयांचा धनी, लक्षाधीश. लिहिता वाचता येणारा, साक्षर. लिहिता वाचता न येणारा, निरक्षर. लोकांचा आवडता, लोकप्रिय. लोकांनी मान्यता दिलेला, लोकमान्य. लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक. वनात राहणारे प्राणी, वनचर. डोंगर कपारीत राहणारे लोक, गिरिजन. वाडवडिलांकडून मिळालेली, वडिलोपार्जित. विमान चालवणारा, वैमानिक. व्याख्यान देणारा, व्याख्याता. शत्रूकडील बातमी काढणारा, हेर. शत्रूला सामील झालेला, फितूर.
शिकारीसाठी उंच बांधलेला माळा. मचान. शेती करतो तो. शेतकरी. शोध लावणारा. संशोधक. सतत काम करणारा. दीर्घोद्योगी. सतत निंदा नालस्ती करणारा. निंदक. समाजाची सेवा करणारा. समाजसेवक. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. कल्पवृक्ष. संकट दूर करणारा. विघ्नहर्ता. स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा. सांगकाम्या. सिनेमाच्या कथा लिहिणारा. पटकथा लेखक. सुखाच्या मागे लागलेला. सुखलोलूप. स्वर्गातील इंद्राची बाग. नंदनवन. स्वतः संपादन केलेली. स्वार्जित. स्वतः श्रम न करता खाणारा. ऐत खाऊ. स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. स्वार्थी. स्वतःबद्दल अभिमान असलेला. स्वाभिमानी. स्वतःबद्दल अभिमान नसलेला. स्वाभिमान शून्य. दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा. उदार किंवा दिलदार. स्वदेशाचा अभिमान असणारा. स्वदेशाभिमानी. स्तुती गाणारा. भाट. हत्तीला काबूत ठेवणारा किंवा हत्तीला काबूत राखणारा. माहूत. हरिणासारखे डोळे असणारी. मृगाक्षी किंवा हरिणाक्षी. हिंडून करायाचा पहारा म्हणजेच गस्त. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. आसे तू हिमाचल. बघा बालमित्रांनो, आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द बघत आहोत आणि त्यावर आधारित आता आपण प्रश्न त्या घटकावर कसे येतात, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याविषयी माहिती घेऊया. बघा, आपण आत्ताच बघितलंय की शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यामध्ये ज्याला लिहिता व वाचता येत नाही असा, तर अक्षरांची ओळख नसणारा म्हणजे ज्याला लिहिता व वाचता अजिबात येत नाही, तर तो निरक्षर असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. खूप वर्ष आयुष्य असलेला, या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द निवडा, असाही प्रश्न या
उपघटकावर येतो. तर बघा पर्याय आहेत दीर्घायुषी, अल्पायुषी, शतायुषी आणि स्वआयुषी. तर पर्याय क्रमांक 1 खूप वर्ष आयुष्य असलेला म्हणजेच दीर्घायुषी. दीर्घ म्हणजे खूप. यानंतर लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गीत. बडबड गीत, भावगीत, बालगीत आणि अंगाई गीत. तर बघा लहान मुलांना झोपवण्यासाठी आई जे गीत गाते ते अंगाई गीत होय. यानंतर असाही प्रश्न येतो, पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. तर पर्याय आहेत माळ, सोनावळी, पिवळावळी आणि पर्याय क्रमांक 4 पितांबरी. तर बघा पिवळ्या फुलांची जी ओळ असते तर तो सोन्याच्या रंगाशी साधर्म्य दाखवतो, म्हणजे सोन्याच्या रंगासारखा असतो. त्यामुळं सोनावळी हा पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी आपण एक शब्द निवडण्यासाठी जे पर्याय दिलेले आहेत त्यातून पर्याय क्रमांक 2 सोनावळी हा शब्द हा पर्याय अचूक आहे. असाही प्रश्न येतो, शब्दसमूह व त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील बरोबर असणारी जोडी निवडा. अक्षय, नाहीसे होणारे, टांकसाळ, नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र, चिरस्थायी, पुष्कळ काळापर्यंत टिकणारे आणि अधोमुख, वर तोंड करून असलेले. तर बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील बरोबर असणारी जोडी निवडा. तर बघा पर्याय 1 अक्षय, 2 टांकसाळ आणि पर्याय क्रमांक 4 अधोमुख यामध्ये भिन्न अर्थ असणारे शब्द आहेत. भिन्न म्हणजे वेगळे अर्थ असणारे शब्द आहेत. सारखे असणारे शब्द नाहीत. चिर म्हणजे कायम, जे पुष्कळ काळापर्यंत टिकते ते चिरस्थायी. हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, अचूक आहे, योग्य आहे. तर बघा असाही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील बरोबर असणारी जोडी निवडा. पुढील प्रश्न बघूया. शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी निवडा. आता पाठीमागच्या प्रश्नामध्ये अचूक जोडी किंवा योग्य जोडी निवडा असं सांगितलं होतं. या प्रश्नामध्ये चुकीची जोडी कोणती आहे तो पर्याय क्रमांक लिहायचा आहे. तर बघा ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत. पर्याय क्रमांक 2 केलेला उपकार विसरणारा कृतघ्न. पर्याय क्रमांक 3 केलेल्या उपकारांची आठवण ठेवणारा कर्तव्य परामुख आणि पर्याय क्रमांक 4 कर्तव्य करण्यात तत्पर असणारा कर्तव्य परायण. तर पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे. केलेल्या उपकारांची आठवण ठेवणारा त्याचं उत्तर कृतज्ञ असतं, परंतु इथं कर्तव्य परामुख आहे. तर केलेल्या उपकाराची आठवण ठेवणारा म्हणजे कृतज्ञ ही पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूया. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. तर बघा सूत्र, मंत्र, तंत्र आणि यंत्र. तर मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र असते. तर पर्याय क्रमांक 1 ही त्याचं अचूक उत्तर आहे. यानंतर मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व मैत्रिणी टिंबटिंब म्हणतात. तर पर्याय क्रमांक बघा मृगनयना, मीनाक्षी, सुनयना, सुलोचना. स्पष्टीकरणामध्ये माशासारखे डोळे असणारे म्हणजे मीनाक्षी, मीन म्हणजे मासा आणि अक्ष म्हणजे डोळा. तर माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी. पर्याय क्रमांक 2
अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला शब्दसमूह बद्दल एक शब्द यामध्ये येऊ शकतात. आणि सरावासाठी आपण अनेक शब्द, अनेक प्रश्न तयार करू शकतो. यानंतर आपला जो उपघटक आहे वाक्प्रचार, तो आपण थोडक्यात बघूया. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 200 वाक्प्रचार अर्थासह तसेच PDF फाईलसह. नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 200 महत्त्वपूर्ण वाक्प्रचार अर्थासह पाहणार आहोत. तसेच या सर्व वाक्प्रचारांची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे. चला तर मग करूया सुरुवात. 14वे रत्न दाखवणे म्हणजेच मार देणे. जमीनदोस्त होणे म्हणजेच पूर्णपणे नष्ट होणे. जंग पछाडणे म्हणजेच निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे. जिभेला हाड नसणे म्हणजेच वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. जीवात जीव येणे म्हणजेच काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे. जीव भांड्यात पडणे म्हणजेच काळजी दूर होणे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे जे काही वाक्प्रचार आपण बघितले, तर त्याचा शब्दशः अर्थ आणि अर्थ वेगळा असतो. जसं मराठी भाषेत वाक्यात काही वेळा आलेला शब्दसमूह तो शब्दशः अर्थाने आलेला नसतो, तर भिन्न व विशिष्ट वेगवेगळ्या अर्थाने रूढ होऊन वापरला जातो. त्या शब्दसमूहाला वाक्प्रचार म्हटले जाते. वाक्प्रचाराच्या वापराने भाषेचे जे सौंदर्य आहे ते वाढते. कमी शब्दात अधिक अर्थ सामावलेला असतो आणि आपण त्याचाच अर्थ अजून चांगल्या प्रकारे जाणून घेऊया. जीव मुठीत धरणे म्हणजेच मन घट्ट करणे. जीव मेटाकुटीस येणे म्हणजेच त्रासाने अगदी कंटाळून जाणे. जीव अधीर होणे म्हणजेच उतावीळ होणे. जीव टांगणीला लागणे म्हणजेच चिंताग्रस्त होणे. जीवावर उदार होणे म्हणजेच प्राण देण्यास तयार होणे. जीवाचे रान करणे म्हणजेच खूप कष्ट सोसणे. जीव खाली पडणे म्हणजेच काळजीतून मुक्त होणे. जीवाचा धडा करणे म्हणजेच पक्का निश्चय करणे. जीव की प्राण असणे म्हणजेच प्राणा इतके प्रिय असणे. जीवावर उठणे म्हणजेच जीव घेण्यास उद्युक्त होणे. जीवावर उड्या मारणे म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. जीवाला घोर लागणे म्हणजेच खूप काळजी वाटणे. जीव गहाण ठेवणे म्हणजेच कोणत्याही त्यागास तयार असणे. जीव थोडा थोडा होणे म्हणजेच अतिशय काळजी वाटणे. जोपासना करणे म्हणजेच काळजीपूर्वक संगोपन करणे. झाकले माणिक म्हणजेच साधा पण गुणी मनुष्य. झळ लागणे म्हणजेच थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे. टक लावून पाहणे म्हणजेच एकसारखे
रोखून पाहणे. टाहो फोडणे म्हणजेच मोठ्याने आकांत करणे. टाके ढिले होणे म्हणजेच अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद न राहणे. टेंभा मिरवणे म्हणजेच दिमाग दाखवणे. डाव साधणे म्हणजेच संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे किंवा योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे. डाळ शिजणे म्हणजेच थारा मिळणे, सोय जुळणे किंवा मनाजोगे काम होणे. डांगोरा पिटणे म्हणजेच जाहीर वाच्यता करणे. डोक्यावर मिरी वाटणे म्हणजेच वर चढ होणे. डोके खाजविणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा विचार करणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजेच एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजेच फसवणूक करणे. डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजेच जाणून बुजून दुर्लक्ष करणे. डोळा चुकवणे म्हणजेच अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. डोळे निवणे म्हणजेच समाधान होणे. डोळ्यात खुपणे म्हणजेच सहन न होणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजेच पूर्णपणे समाधान होणे. डोळे खिळून राहणे म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. डोळे दिपवणे म्हणजेच थक्क करून सोडणे. डोळ्यात प्राण आणणे म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे. डोळे फाडून पाहणे म्हणजेच तीक्ष्ण नजरेने पाहणे किंवा आश्चर्यचकित होऊन पाहणे. डोळ्यात तेल घालून राहणे म्हणजेच अतिशय जागृत राहणे. डोळे भरून पाहणे म्हणजेच समाधान होईपर्यंत पाहणे. दगा देणे म्हणजेच फसवणे. दबा धरून बसणे म्हणजेच टपून बसणे. दाद मागणे म्हणजेच तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे. दात धरणे म्हणजेच वैर बाळगणे. दाढी धरणे म्हणजेच विनवणी करणे. दगडावरची रेघ म्हणजेच खोटे न ठरणारे शब्द. दातांच्या कण्या करणे म्हणजेच अनेक वेळा विनंती करून सांगणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्करणे. दत्त म्हणून उभे राहणे म्हणजेच एकाएकी हजर होणे. दात खिळी बसणे म्हणजेच बोलणे अवघड होणे. द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. दुधात साखर पडणे म्हणजेच अधिक चांगले घडणे. दात ओठ खाणे म्हणजेच द्वेषाची भावना दाखवणे. दोन हातांचे चार हात होणे म्हणजेच विवाह होणे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजेच दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे. दातास दात लावून बसणे म्हणजेच काही न खाता उपाशी राहणे. दुःखावर दागण्या देणे म्हणजेच
दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे. धरणे धरणे म्हणजेच हट्ट धरून बसणे. धारातीर्थी पडणे म्हणजेच रणांगणावर मृत्यू येणे. धाबे दणाणणे म्हणजेच खूप घाबरणे. धूम ठोकणे म्हणजेच वेगाने पळून जाणे. धूळ चारणे म्हणजेच पूर्ण पराभव करणे. नजरेत भरणे म्हणजेच उठून दिसणे. नजर करणे म्हणजेच भेटवस्तू देणे. नाक घासणे म्हणजेच स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे. नाक ठेचणे म्हणजेच नक्षा उतरवणे. नाक मुरडणे म्हणजेच नापसंती दाखवणे. नाकावर राग असणे म्हणजेच लवकर चिडणे. नाक वर असणे म्हणजेच ऐट दिमाग किंवा ताठा असणे. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजेच एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे. नाकी नऊ येणे म्हणजेच मेटाकुटीला येणे किंवा फार त्रास होणे. नांगी टाकणे म्हणजेच हातपाय गाळणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजेच स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे. नक्राश्रू ढाळणे म्हणजेच अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे. नक्षा उतरवणे म्हणजेच गर्व उतरवणे. नाकाशी सूत धरणे म्हणजेच आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे. पाठीशी घालणे म्हणजेच संरक्षण देणे. पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे. पाणी मुरणे म्हणजेच कपटाने काहीतरी लपवून ठेवणे किंवा गुप्त कट शिजत असणे. पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजेच आशा सोडणे. पदरात घेणे म्हणजेच स्वीकारणे. पदरात घालणे म्हणजेच चूक पटवून देणे किंवा स्वाधीन करणे. पाचवीला पुजणे म्हणजेच त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे. पाठ न सोडणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे. पाढा वाचणे म्हणजेच सविस्तर हकीकत सांगणे. पादाक्रांत करणे म्हणजेच जिंकणे. पार पाडणे म्हणजेच पूर्ण करणे. पाण्यात पाहणे म्हणजेच अत्यंत द्वेष करणे. पराचा कावळा करणे म्हणजेच मामूली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे. पाऊल वाकडे पडणे म्हणजेच वाईट मार्गाने जाणे. पायाखाली घालणे म्हणजेच पादाक्रांत करणे किंवा जिंकणे. पुंडाई करणे म्हणजेच दांडगाईने वागणे. पाठ दाखवणे म्हणजेच पळून जाणे. पायमल्ली करणे म्हणजेच उपमर्द करणे. पोटात कावळे काव काव करणे म्हणजेच अतिशय भूक लागणे.
पोटात घालणे म्हणजेच क्षमा करणे. पोटात शिरणे म्हणजेच मर्जी संपादन करणे. पोटावर पाय देणे म्हणजेच उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पोटाची दामटी वळणे म्हणजेच खायला न मिळणे. पदरमोड करणे म्हणजेच दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजेच पोटाला न खाता राहणे. सर्वस्व पणाला लावणे म्हणजेच सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. साखर पेरणे म्हणजेच गोड गोड बोलून आपलेसे करणे. सामोरे जाणे म्हणजेच निधड्या छातीने संकटास तोंड देणे. साक्षर होणे म्हणजेच लिहिता वाचता येणे. साक्षात्कार होणे म्हणजेच आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप कळणे. सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. सुतोवाच करणे म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. सोन्याचे दिवस येणे म्हणजेच अतिशय चांगले दिवस येणे. संधान बांधणे म्हणजेच जवळीक निर्माण करणे. संभ्रमात पडणे म्हणजेच गोंधळात पडणे. स्वप्न भंगणे म्हणजेच मनातील विचार कृतीत न येणे. स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच आनंदाने किंवा गर्वाने अतिशय फुगून जाणे. हट्टाला पेटणे म्हणजेच मुळीच हट्ट न सोडणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजेच जोराने भांडू लागणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हसता हसता पुरे वाट होणे म्हणजेच अनावर हसू येणे. हस्तगत करणे म्हणजेच ताब्यात घेणे. हातपाय गळणे म्हणजेच धीर सुटणे. हातचा मळ असणे म्हणजेच सहज शक्य असणे. हात ओला होणे म्हणजेच फायदा होणे. हात टेकणे म्हणजेच नाईलाज झाल्याने माघार घेणे. हात देणे म्हणजेच मदत करणे. हात मारणे म्हणजेच ताव मारणे किंवा भरपूर खाणे. हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे. हात चोळणे म्हणजेच चरफडणे. हातावर तुरी देणे म्हणजेच डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे. हात हलवत परत येणे म्हणजेच काम न होता परत येणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजेच जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे. हातापाया पडणे म्हणजेच गयावया करणे. हातात कंकण बांधणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. हाताला हात लावणे म्हणजेच थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे. हातावर शीर घेणे म्हणजेच जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.
हात धुवून पाठीस लागणे म्हणजेच चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. हूल देणे म्हणजेच चकवणे. पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजेच खूप खावेसे वाटणे. प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजेच एकसारखे प्रश्न विचारणे. प्राण कानात गोळा होणे म्हणजेच ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. प्राणावर उदार होणे म्हणजेच जीवाची पर्वा न करणे. फाटे फोडणे म्हणजेच उगाच अडचणी निर्माण करणे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजेच झटकन राग येणे. बट्ट्या बोळ होणे म्हणजेच विचका होणे. ब्रभ्रा करणे म्हणजेच बोभाटा करणे किंवा सगळीकडे प्रसिद्ध करणे. 12 वाजणे म्हणजेच पूर्ण नाश होणे. बादरायण संबंध असणे म्हणजेच ओढून ताणून लावलेला संबंध असणे. बत्तीशी रंगवणे म्हणजेच जोराने थोबाडात मारणे. बुचकाळ्यात पडणे म्हणजेच गोंधळून जाणे. बेत हाणून पाडणे म्हणजेच बेत सिद्धीला जाऊ न देणे. बोचणी लागणे म्हणजेच एखादी गोष्ट मनाला लागून राहणे. बोटावर नाचवणे म्हणजेच आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. बोल लावणे म्हणजेच दोष देणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजेच बुद्धिहीन असणे. बोला फुलाला गाठ पडणे म्हणजेच दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे. भगीरथ प्रयत्न करणे म्हणजेच चिकाटीने प्रयत्न करणे. भान नसणे म्हणजेच जाणीव नसणे. भारून टाकणे म्हणजेच पूर्णपणे मोहून टाकणे. हॅलो. 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 हा बोला ना आवाज वाघ येत सर. हा, काय हा झालं सर? येतोय. येतोय ना, काय नाही झालं. येतोय का? ओके ओके. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक वाक्प्रचार आता बघितले. त्यावर आता कशा प्रकारे प्रश्न येतात ते फक्त आपण अगदी थोडक्यात बघूया आणि आपण अजून वेगवेगळे वाक्प्रचारांचा संग्रह करा, अलंकारिक शब्दांचा संग्रह करा. तसेच शब्दसमूहाबद्दल अनेक जे शब्द येतात त्याचा संग्रह करा आणि ते नेहमी आपण वाचत राहा. त्यामुळे आपल्या ज्ञानात अधिक भर पडेल. बघा आता हा पहिला प्रश्न अशा पद्धतीने वाक्प्रचारमध्ये विचारलेला आहे. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार बघा, खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे, कणिक तिंबणे. म्हणजे या प्रश्नामध्ये 3 पर्यायचे अर्थ सारखाच असतो आणि एका पर्यायाचा अर्थ वेगळा असतो. तो वेगळा अर्थाचा जो वाक्प्रचार आहे, वेगळा अर्थाचा जो पर्याय आहे तो आपल्याला अचूक निवडायचा आहे. तर बघा पर्याय दिलेले आहेत. खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे आणि चौथा पर्याय आहे कणिक तिंबणे. तर पर्याय क्रमांक 1, 2, 3 चा अर्थ म्हणजे पराभव करणे आणि कणिक टिंबणे याचा अर्थ खूप मार देणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा पर्याय त्यातला योग्य पर्याय आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाचा पर्याय आहे.
यानंतर पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता? बघा, या प्रश्नामध्ये हा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे, की आधी आपल्याला त्या ठिकाणी अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाचा वाक्प्रचार विचारलेला आहे. तर बघा प्रश्न काय आहे? पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता? तर आकाश ठेंगणे होणे, उखळ पांढरे होणे, मोक्ष मिळणे आणि परिधान करणे. म्हणजे आकाश ठेंगणे होणे, उखळ पांढरे होणे, मोक्ष मिळणे आणि परिधान करणे. तर पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी उखळ पांढरे होणे असा त्याचा अचूक पर्याय आहे. यानंतर पारा चढणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. तर पारा चढणे यासाठी पर्याय दिलेले आहेत: घर डोक्यावर घेणे, तोंडसुख देणे, पहारा देणे आणि रुद्रावतार धारण करणे. तर त्याचा जो पर्याय पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा जो अर्थ निघतो तो रुद्रावतार धारण करणे म्हणजे अतिशय राग येणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. यानंतर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो: खालीलपैकी वाक्प्रचार व अर्थ यांची चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी वाक्प्रचार व अर्थ यांची चुकीची जोडी निवडा. तर बघा, त्यामध्ये पर्याय 1 मुसंडी मारणे, त्याचा अर्थ दिलेला आहे धडक मारणे. वठणीला आणणे, त्याचा अर्थ ताळ्यावर आणणे. तिसरा पर्याय आटापिटा करणे, त्याचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. आणि आडाखे बांधणे, तंतोतंत जुळणे. तर यामध्ये चुकीची जोडी आडाखे बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ भविष्यातील कल्पना करणे असा होतो, परंतु या ठिकाणी आडाखे बांधणे म्हणजे तंतोतंत जुळणे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडीचे उत्तर अचूक आहे. त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न येतात, की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचं पूर्ण एखादा वाक्प्रचार टाकून ते वाक्य पूर्ण अर्थासह पूर्ण करणे. तर बघा, खणखणीत आवाजाच्या भाषणाने मी सभा पर्याय आहेत: उथळून लावली, 2 बेचैन केली, 3 दणाणून टाकली आणि 4 हवालदिल केली. तर काय येईल? तर खणखणीत आवाजाने सभा दणाणून टाकली. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. बाकीचे पर्याय त्या ठिकाणी जुळत नाही. त्यानंतर असाही प्रश्न विचारला जातो, की वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? एखादा वाक्प्रचार देऊन त्यामध्ये 4 पर्याय दिले जातात आणि त्यातला एक अचूक उत्तर पर्याय असतो आणि बाकीचे 3 चुकीचे असतात. तर बघा, या ठिकाणी दैवाने हात देणे, पर्याय 1 आहे नशीब फिरणे, दुसरं वाईट दिवस येणे, तिसरं दैव प्रतिकूल होणे आणि 4 पर्याय आहेत. चौथा पर्याय आहे दैव अनुकूल होणे. तर त्याचा अचूक पर्याय आहे दैवाने हात देणे, याचा अर्थ दैव अनुकूल होणे हा होय. बाकीच्या पर्यायातील अर्थ वाक्प्रचाराशी जुळत नाहीत. यानंतर पर्याय प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो, की एखाद्या वाक्प्रचार देऊन खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी तो वाक्प्रचार योग्य राहील. म्हणजे एखादं वाक्य अपूर्ण दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी पर्याय आपल्या प्रश्नात दिलेला वाक्प्रचार आपल्या प्रश्नात दिलेला असतो. त्याचा अर्थ व्यवस्थित लावून आपण पर्यायातील वाक्यांशी तो मिळतो की नाही, जुळतो की नाही हा म्हणून आणि नंतर त्याचा पर्याय अचूक शोधायचा असतो. तर बघा, पाय रोवणे या वाक्प्रचार खालीलपैकी कोणता जमेल? तर पाऊस पडल्यामुळे राघवचा टिंबटिंब पाय रोवला, बागेत खेळणाऱ्या रोहितचा पाय रोवला, महेशने पुण्यात हॉटेल व्यवसायात पाय रोवला आणि जंगलातील लोखंडी सापळ्यात वाघाचा पाय रोवला. तर पाय रोवणे म्हणजे कायमचे स्थिर होणे. तर महेशने पुण्यात हॉटेल व्यवसायात पाय रोवले या वाक्यात
या वाक्यात पाय रोवणे हा वाक्प्रचार अधिक योग्य ठरतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 या वाक्याशी हा वाक्प्रचार अधिक योग्य होतो. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी आज अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या तासिकेला अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि अनेक प्रकारचे वाक्प्रचार आपण बघितले. तर त्याची तुम्ही अतिशय सुंदर तुम्ही अशी यादी तयार करायची आणि त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करायचा आणि आजचा हा अतिशय सुंदर पद्धतीने झालेला तास सर्व विद्यार्थी मित्रांचे मी धन्यवाद देतो. तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगरचेही धन्यवाद मानतो आणि आमचे सैंदाने सर आणि साई चौधरी सर तंत्रस्नेही शिक्षक यांचे आभार मानतो. आणि आजची ही तासिकाबद्दल काही जर शंका असेल तर तुम्ही विचारू शकता आणि धन्यवाद देतो पुन्हा एकदा. सर, जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मी नितीन केशव वाघ, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगावमळे, तालुका कोपरगाव यांची अतिशय सुंदर अशी तासिका घेतली, त्याबद्दल त्यांच्या अहिल्यानगरच्या वतीने आभार मानतो आणि आजची ही तासिका संपली असं सांगतो. सर्व मुलांनी रिमूव्ह व्हायचंय ग्रुपवरून, आपल्या याच्यावरून, कॉलवरून.